Hello students, कसे आहात सगळे? Now, today we are going to start two new topics. The first is polite request and the second is as well as. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये ज्या पद्धतीने आपण दोन सोपे टॉपिक अभ्यासले होते, अगदी त्याच पद्धतीने आज सुद्धा आपण दोन सोपे टॉपिक अभ्यासणार आहोत, जे की 9वीला सुद्धा आणि 10वीला पण तितकेच महत्त्वाचे आहेत. ओके? फर्स्ट वी विल सी सम युजेस रिलेटेड टू द पोलाइट रिक्वेस्ट. तर सगळ्यात पहिल्यांदा हे युजेस बघण्याच्या अगोदर पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे काय हे आपण बघूया. तर पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे नम्रपणे केलेली विनंती. ओके, म्हणजे तो आज्ञार्थी वाक्याचाच एक भाग आहे, पण नम्रपणे विनंती केलेली असते. जसं की बघा, मी जर म्हटलं पेन दे, तर हे काय झालं, थोडंसं आज्ञा केल्यासारखी झाली, बरोबर आहे. पण मी जर म्हटलं मला पेन देशील का, तर ही काय झाली, कुठंतरी रिक्वेस्ट झाली, बरोबर, पोलाइट रिक्वेस्ट झाली. पण हा एक आज्ञार्थी वाक्याचाच प्रकार आहे. एखादी गोष्ट जर तुम्हाला समोरच्याकडून थोडीशी काय म्हणतात ना, प्रेमळपणाने मागायची असेल, तर त्यावेळेस त्यावेळेस आपण पोलाइट रिक्वेस्टचा यूज करतो. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण पहिला यूज बघूया. मग पोलाइट रिक्वेस्ट इज वन ऑफ द टाइप ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्स. तर नम्रपणे केलेली विनंती किंवा नम्रपणे विनंती करणे हा आज्ञार्थी वाक्याचाच म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सचाच एक प्रकार आहे. आता तुम्हाला हे तर माहिती आहे की देर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. म्हणजे वाक्याचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. फर्स्ट इज असरेटिव्ह, इम्परेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह अँड द एक्सक्लामेटरी, बरोबर आहे. तर हा इम्परेटिव्ह म्हणजे काय, तर आज्ञार्थी वाक्य. तर याची तुम्हाला वाक्यरचना ही मी अगोदर शिकवलेली आहे आणि हे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस जे आहेत ते आपण डिटेलमध्ये नंतर बघणारच आहोत. ठीक आहे, तर पोलाइट रिक्वेस्ट काय आहे, हा आज्ञार्थी वाक्याचाच एक प्रकार आहे. इथपर्यंत लक्षात आले? ओके. नाउ सी द सेकंड यूज किंवा दुसरा नियम बघूया. इम्परेटिव्ह सेंटेन्स बिगिन्स विथ वर्ब्स अँड ऑलवेज यू इज द सबजेक्ट इन द सच सेंटेन्सेस बट मोस्टली इट इज नॉट युज्ड. बघा काय नियम सांगितलेला आहे. तर प्रत्येक जे आज्ञार्थी वाक्य आहे, बघा जर तुम्ही पाहिलेलं असेल तर असरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, यांची सुरुवात जी असते नेहमी सब्जेक्ट प्लस व्ही प्लस ओ अशी रचना असते. पण जे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस असतात, आज्ञार्थी वाक्य जे असतात ना, त्यांची जी सुरुवात असते ना नेहमी मेन व्हर्बने होत असते. तर तुम्हाला आठवत असेल मी स्ट्रक्चर्स तुम्हाला गेल्या वर्षी शिकवले होते, त्याला थोडंसं रिवाइज करूया म्हणजे लक्षात येईल. तर आज्ञार्थी वाक्याची रचना कशी असते बघा, काय सांगितलंय, इम्परेटिव्ह सेंटेन्स बिगिन्स विथ व्हर्ब. म्हणजे थोडक्यात काय त्याचं स्ट्रक्चर कसं असतं मग आज्ञार्थी वाक्यांचं. तर आज्ञार्थी वाक्याच्या स्ट्रक्चर मध्ये पहिल्यांदा येतं मेन व्हर्ब प्लस आरपीएस मीन्स रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स अँड प्लस फुल स्टॉप. हे झालं इम्परेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर. पण हे जर आज्ञार्थी वाक्य नकारार्थी असेल, हे काय झालं पॉझिटिव्ह. पण हे जर निगेटिव्ह वाक्य असेल आज्ञार्थी, तर मग त्यावेळेस काय करायचं असतं, फक्त डोंट घ्यायचं असतं पुढे. डोंट प्लस मेन व्हर्ब प्लस आरपीएस मीन्स रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स प्लस फुल स्टॉप, बरोबर आहे. तर सेकंड यूज किंवा दुसरा नियम काय सांगतोय आपला बघा, इम्परेटिव्ह सेंटेन्स बिगिन्स विथ वर्ड्स. तर आज्ञार्थी वाक्य ही मेन व्हर्बने त्याची सुरुवात होत असते, बरोबर आहे. अँड ऑलवेज यू इज द सब्जेक्ट इन द सच सेंटेन्सेस बट मोस्टली इट इज नॉट युज्ड. आणि जे आज्ञार्थी वाक्य असतात ना, कोणते तुम्ही आज्ञार्थी वाक्य घ्या, ओके, तर त्याची जी सुरुवात असते ती व्हर्बने होत असते. पण त्याचा जो कर्ता असतो ना, हा नेहमी काय असतो, कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे, त्याचा कर्ता हा यू हाच असतो. पण काय असतो, तो लिहिला जात नाही कधीच. तर विद्यार्थी मित्रांनो, मी हा नियम तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगते. बघा काय सांगितलंय नियम, इम्परेटिव्ह सेंटेन्स बिगिन्स विथ वर्ब्स अँड ऑलवेज यू इज द सब्जेक्ट इन द सच सेंटेन्सेस. म्हणजे प्रत्येक आज्ञार्थी वाक्य जे असते ना, तर त्याची सुरुवात ही कशाने होत असते, मेन व्हर्बने होत असते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल्स आपण बघूया. इथंच दिलेले आहेत बघा, तुम्ही इथंच लिहिण्याच्या ऐवजी मी इथल्या इथं तुम्हाला समजून सांगते. शट द विंडो, गिव्ह मी युअर पेन. बघा, खिडकी बंद कर, तुझा पेन दे. तर इथं बघा सुरुवात कशाने झाली, तर तुम्हाला काही सब्जेक्ट दिसतोय का, आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नाउन दिसतंय का, नाही. म्हणजे मेन व्हर्बने सुरुवात झालेली आहे, रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स आणि ऑब्जेक्ट आलेला आहे. अशा पद्धतीची जी वाक्यरचना असते ती कशाची असते, मग इम्परेटिव्ह सेंटेन्सची, आज्ञार्थी वाक्याची रचना असते. मग काय सांगितलंय,
की आज्ञार्थी वाक्याची रचना ही कशाने सुरुवात असते, नेहमी व्हर्बने. शट हे सुद्धा व्हर्ब आहे, गिव्ह म्हणजे देणे हे सुद्धा काय आहे, व्हर्ब आहे. इथं सब्जेक्टने सुरुवात झाली का, नाही झालेली. आणि त्यांनी काय सांगितलंय पुढे बघा, ऑलवेज यू इज द सब्जेक्ट इन सच सेंटेन्स. पण अशा वाक्यांचा जो कर्ता असतो, सब्जेक्ट असतो ना, तो नेहमी यू हाच असतो. पण काय ना, तो लिहिला जात नाही किंवा वापरला जात नाही. पण नेहमी काय असतो तो, यू शट द विंडो असं असतं ते वाक्य. पण आपण यू घेत नाहीत. ओके, इज द सब्जेक्ट इन सच सेंटेन्स बट मोस्टली इट इज नॉट युज्ड. पण तो वापरला जात नाही. इथे बघा, इथे एक्झाम्पल दिले, कम हिअर. कम हिअर असं जेव्हा आपण म्हणतो ना, कम हिअर मीन्स त्याचा अर्थ असा असतो, यू कम हिअर, तू इकडे ये. लक्षात आले मग. तर आज्ञार्थी जे वाक्य आहे, पहिला नियम मी काय सांगितलंय की पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे नम्रपणे विनंती करणे हा आज्ञार्थी वाक्याचाच एक प्रकार आहे. आज्ञार्थी वाक्यापेक्षा वेगळं नाहीये. फक्त ते आज्ञा द्यायला कधी कधी आपल्याला नाही का एखादी गोष्ट असं वाटतं ना, एखादी गोष्ट आपण प्रेमाने जर एखाद्याकडून करून घेतली ती सहज होते, म्हणून कुठंतरी हा आपण वापरू शकतो. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला अगदी स्ट्रिक्टली सांगायचं नसतं पण ती गोष्ट करूनही घ्यायची असते, तेव्हा आपण पोलाइट रिक्वेस्टचा वापर करू शकतो. ओके, सो कम हिअर म्हणजे काय, यू कम हिअर. म्हणजे तिथं काय, प्रत्येक वाक्यामध्ये इम्पेरेटिव्हचा सब्जेक्ट काय असतो, यूज हा असतो. देन सी द थर्ड यूज, वी कॅन कन्व्हर्ट कमांड इनटू रिक्वेस्ट ॲज फॉलोज. आता बघा, जी काही आज्ञा आहे तर त्या आज्ञेचं रूपांतर आपल्याला पोलाइट रिक्वेस्ट मध्ये करायचंय. मग ते कसं करायचं, खूप सोपी पद्धत आहे. ओके, पहिला यूज बघा, use the word would or could in the beginning to make polite request. बघा, जर तुम्हाला पोलाइट रिक्वेस्ट बनवायची असेल तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे, वुड किंवा कुड. तर वुड आणि कुड हे दोन्ही एकाच अर्थाने इथे आलेले असल्यामुळे एक तर तुम्ही वाक्याच्या सुरुवातीला वुड घेऊ शकता किंवा कुड घेऊ शकता, काहीच कन्फ्युजन नाही. मग काही जण म्हणतील मग वुड ऑब्लिक कुड वापरायचं का, तर अजिबात नाही. तुम्हाला जे वाटेल, वुड वाटलं तर वुड वापरा, कुड वाटलं तर कुड वापरा, पण दोन्ही एकसारखेच वाक्य तयार होणार आहेत. ठीक आहे, सगळ्यात सुरुवातीला काय करणार आहात तुम्ही, जेव्हा आज्ञार्थी वाक्याचं पोलाइट रिक्वेस्ट मध्ये रूपांतर करायचं असतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा वुड किंवा कुड घ्यायचे. ओके, देन बघा, आफ्टर दॅट टेक यू ॲज अ सब्जेक्ट. मग त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं, जो मी तुम्हाला सांगितलंय की जनरली आज्ञार्थी वाक्याचा सब्जेक्ट हा यूच असतो पण तो लिहिला जात नाही. तर त्यानंतर वुड आणि कुड नंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे, यू घ्यायचं आहे. कशासाठी घ्यायचंय, तर जेव्हा आपल्याला त्याचं एखाद्या आज्ञार्थी वाक्याचं पोलाइट रिक्वेस्ट मध्ये रूपांतर करतो त्यावेळेस पहिल्यांदा आपण वुड किंवा कुड घ्यायचं. आफ्टर दॅट वी यूज यू. ओके, त्यानंतर आपण काय वापरतो, तिथं यू वापरायचंय. देन टेक द वर्ड प्लीज अँड राईट इम्परेटिव्ह सेंटेन्स ॲज इट इज. मग त्यानंतर काय करायचंय, प्लीज हा शब्द घ्यायचा आहे. तर प्लीज हा शब्द काय घ्यायचा आहे, कारण आपण पोलाइट रिक्वेस्ट करतोय की नाही, आपण आज्ञा द्यायची का, हे तुम्हाला कळले की पोलाइट रिक्वेस्ट हा आज्ञार्थी वाक्याचाच प्रकार आहे. पण आपल्याला आज्ञा द्यायची का, ती गोष्ट प्रेमाने करून घ्यायची ना, म्हणून आपण तिथं प्लीज हा शब्द वापरलाय. अँड राईट इम्परेटिव्ह सेंटेन्स ॲज इट इज. आणि जे तुम्हाला वाक्य एक्झाम्पल मध्ये सोडवायला दिलेलं आहे ते वाक्य तुम्ही त्याच्या पुढे ॲज इट इज घेणार आहात. ॲज इट इज अँड देन गिव्ह क्वेश्चन मार्क ॲट द लास्ट. आणि न विसरता, ही जरी पोलाइट रिक्वेस्ट असली तरी याला काय करायचंय, शेवटी क्वेश्चन मार्क हा तुम्हाला द्यायचा आहे. लक्षात राहील, कारण की हा पोलाइट रिक्वेस्टचा प्रकार आहे म्हणून. ठीक आहे, नाव सी, फर्स्ट वी विल सी द क्वेश्चन नंबर फर्स्ट, शट द विंडो. आता हे आज्ञार्थी वाक्याने याचं तुम्हाला एक सूचना दिलेली असते की रिराईट इनटू पोलाइट रिक्वेस्ट. म्हणजे बोर्डामध्ये खूप वेळेस हा प्रश्न आलेला आहे, 10वीच्या विद्यार्थ्यांना पण ही मी सूचना देते की बोर्डामध्ये खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. तर मग तुम्हाला सूचना कशी असते, रिराईट इनटू पोलाइट रिक्वेस्ट, म्हणजे दिलेल्या वाक्याचा पोलाइट रिक्वेस्ट मध्ये रूपांतर करायचे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय घ्यायचंय, वुड घ्यायचंय किंवा कुड घ्यायचंय. मग मी दोन्ही पद्धतीने वुड आणि कुडचा वापर करून वाक्य तयार करणार आहे. फर्स्ट वी विल टेक वुड. ओके, वुड. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता हे झालं, आपण वुड घेतलेला आहे. त्यानंतर आता काय घ्यायला मी सांगितलंय बघा, यू. का बरं, तुम्हाला हे माहिती आहे अज्ञार्थी वाक्यामध्ये यूच येत असतं म्हणून. तर मग मी सरळ इथं काय घेणार आहे, यू ॲज अ सब्जेक्ट म्हणून घेणार आहे. त्यानंतर कोणता शब्द घ्यायचा आहे, मग प्लीज, वुड यू प्लीज. आता आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स काय दिलंय, शट द विंडो, खिडकी बंद कर. ओके, तर हे वाक्य जशाला तसं किंवा हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ॲज इट इज आपल्याला लिहून काढायचे. वुड यू प्लीज शट द विंडो.
शट द विंडो आणि ऍट लास्ट काय करायचंय, क्वेश्चन मार्क द्यायचंय. बघा आता दोन्हीचा सेपरेट अर्थ जर बघाल, हे वाक्य काय होतं, शट द विंडो म्हणजे खिडकी बंद कर. हा सरळ सरळ आज्ञा दिलेली आहे. पण ही पोलाइट रिक्वेस्ट कशी, वुड यू प्लीज शट द विंडो म्हणजे तू खिडकी बंद करशील का. गिव्ह मी युअर पेन, वुड यू प्लीज गिव्ह मी युअर पेन, तू तुझा पेन देशील का. कळते मग कशा पद्धतीने याचा आपण युज करत असतो. आता इथं मी वुड घेतलेला आहे ना. बघा सूचना मी नियम काय दिला होता, आपण या ठिकाणी वुड किंवा कुड घेऊ शकतो. तर आपण कुड सेम वुडच्या ऐवजी आपण कुड घेऊन पण ऍज इट इज बाकी काहीच बदल नाही करायचे, फक्त कुड घेऊन बाकी वाक्य जशाला तसं लिहायचे. मग पुन्हा एकदा आपण इथं कुड घेत आहोत, कुड, पुन्हा एकदा कुड यू, ओके. त्यानंतर प्लीज हा शब्द जशाला तसं आणि वाक्य काय दिले, शट द विंडो. न विसरता शेवटी क्वेश्चन मार्क. ओके, तर कळले तुम्हाला कशा पद्धतीने आपण केले. मग तुम्ही एक्झाम मध्ये दोन दोन वाक्य तयार करायचे नाहीत अजिबात. तुम्हाला जर आलेला असेल रिराइट इनटू पोलाइट रिक्वेस्ट, एक तर वुडचा वापर करा किंवा कुडचा वापर करून तुम्हाला वाक्य तयार करायचे. नाउ सी द लास्ट सेंटेन्स, गिव्ह मी युअर पेन. आता याचं आपल्याला पुन्हा एकदा पोलाइट रिक्वेस्ट मध्ये रूपांतर करायचे. तर मी वुड पासूनच तुम्हाला एक वाक्य तयार करून देते. कुडचं वाक्य तुम्हीच करायचे आणि त्यानंतर याच्याशी रिलेटेड असलेले जे क्वेश्चन्स आहेत जे मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे ते सगळे तुम्ही सोडवायचे आहेत. ओके, तर मग पुन्हा एकदा वुड, त्यानंतर काय घ्यायचे मग आपल्याला, यू, करेक्ट, वुड यू. त्यानंतर काय घ्यायचे मग, प्लीज. त्यानंतर काय घेणार आहात, जे वाक्य दिले तुम्हाला ते ऍज इट इज घ्यायचे, वुड यू प्लीज give me your pen and at last question mark. तर लक्षात आले विद्यार्थी मित्रांनो, पोलाइट रिक्वेस्ट कशा पद्धतीने करणार आहोत आपण. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे तुम्हाला लक्षात आले, पोलाइट रिक्वेस्ट हा आज्ञार्थी वाक्याचाच प्रकार आहे, पण नम्रपणे विनंती करून एखादी गोष्ट आपण काढून घेण्यासाठी असं यूज करतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वुड किंवा कुड घ्यायचंय, ठीक आहे. त्यानंतर प्लीज हा शब्द घ्यायचा आहे, सॉरी त्यानंतर तुम्हाला यू घ्यायचा आहे, त्यानंतर प्लीज हा शब्द घ्यायचा आहे. आफ्टर दॅट जे इम्परेटिव्ह सेंटेन्स किंवा जे वाक्य आलेलं आहे ते तुम्हाला जशाला तसं घ्यायचंय आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. लक्षात आले मग, ओके. नाव we will see the second topic as well as. पहिला टॉपिक विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलाय. मग कशा पद्धतीने पोलाइट रिक्वेस्ट आपण वापरणार आहोत किंवा त्याचं वाक्य बनवणार आहोत, अगदी त्याच पद्धतीने हा सुद्धा सोपा टॉपिक आहे, ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण त्याचे काही रूल्स बघूया. The first rule is when we join two sentences by using as well as, then write the common part of both sentences in the beginning. बघा आता जेव्हा कधी तुम्हाला रिराइट युजिंग ॲज वेल ॲज अशी सूचना आलेली असते, म्हणजे वाक्य दिलेलं असतं आणि त्यामध्ये ॲज वेल ॲजचा वापर करा असं सांगितलेलं असतं, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं माहिती का, तुम्हाला दोन वाक्य दिलेले असतील आणि त्या दोन्ही वाक्यामधील जो समान दिसणारा भाग आहे तो तुम्ही सुरुवातीला पहिले एकत्र लिहून काढायचा आहे. तर मी ह्या नियमानुसार पहिले आपण हे वाक्य थोडंसं करून बघूया म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. बघा आता काय नियम सांगितलाय, when we join two sentences by using as well as, then write the common part of both sentence in the beginning. तर या दोन्ही वाक्यामधले वाक्य पहिले दोन कोणते ते बघा. ही इज माय फ्रेंड, तो माझा मित्र आहे, हे पहिलं वाक्य. ही इज माय गुड नेबर टू, तो माझा चांगला शेजारी सुद्धा आहे. तर ही दोन वाक्य आहेत बरोबर आहे. ह्या दोन्ही वाक्यांना आपल्याला एकत्र करायचे कशाने, ॲज वेल ॲजच्या साह्याने. मग सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलंय की दोन्ही वाक्यामध्ये तुम्हाला समान दिसणारा भाग लिहून काढायचा आहे, सारखा वाटणारा. जर तुम्ही पाहिलं असेल ही इज दोन्हीकडे आलेले आहेत, सब्जेक्ट आणि वर्ब हे कॉमन आलेले आहेत. काही जणांना वाटू शकतं की माय पण कॉमन आहे, इथेही माय दिसते इथेही माय दिसते, मग ते घ्यायचे का नाही, तर हे याला जोडून आलेले आहे त्याच्यामुळे ग्रॅमॅटिकली ते योग्य राहणार नाही, तर मग ते आपण घेऊ नाही शकत. तर ही इज आणि ही इज हा कॉमन पार्ट आहे दोन्ही वाक्यातला, तो आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे लिहून घेऊया. पहिला नियम कळला. मग काय सांगितलेलं आहे, राईट द कॉमन पार्ट ऑफ द बोथ सेंटेन्सेस इन द बिगिनिंग. दोन्ही वाक्यातील कॉमन पार्ट समान भाग वाक्याच्या सुरुवातीला लिहून घ्यायचा आहे. लक्षात आलंय. नेक्स्ट बघा, देन राईट द डिफरंट पार्ट ऑफ फर्स्ट सेंटेन्स बिफोर ॲज वेल ॲज. आता त्यांनी पुढे काय सांगितलंय,
की पहिल्या वाक्यातला जो वेगळा भाग दिसतोय तर तो ॲज वेल ॲजच्या अगोदर लिहायचा आहे. ही इज, मग तो उरलेला भाग कोणता आहे बरं वेगळा असलेला? ही इज माय फ्रेंड. लिहिला आपण पहिला वेगळा भाग आणि त्याच्यानंतर काय सांगितलंय मग? ॲज वेल ॲज लिहायचे आपल्याला. ॲज वेल ॲज. बघा, they write the different part of first sentence before as well as and they write the different part of another sentence. तर as well as च्या अगोदर पहिल्या वाक्यातला डिफरंट पार्ट लिहून घेतला माय फ्रेंड, मग त्याच्यानंतर as well as लिहिलं. आता दुसऱ्या वाक्यातला उरलेला पार्ट काय आहे? गुड नेबर टू. तर आपण हे लिहून घेणार आहोत. मग गुड नेबर. आता टू लिहायचंय का बरं? थोडं जागेच्या अवघी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मी तर टू लिहिलं नाहीये, दिसतंय तुम्हाला? मी इथं तर वरती टू दिसतंय पण इथं तर मी टू लिहिलेलं नाहीये. का माहितीये? ॲज वेल ॲजचा सुद्धा अर्थ बघा. पहिल्या वाक्याचा अर्थ काय होतो? ही इज माय फ्रेंड, तो माझा मित्र आहे. आणि ही इज माय गुड नेबर टू, तो माझा चांगला शेजारी सुद्धा आहे. बरोबर आहे. आणि जर तुम्ही खालच्या आता जे आपण ॲज वेल ॲजचं वाक्य तयार केले त्याचा अर्थ बघा. ही इज माय फ्रेंड ॲज वेल ॲज गुड नेबर, तर तो माझा चांगला मित्र त्याचबरोबर चांगला शेजारी सुद्धा आहे. म्हणजे ॲज वेल ॲजचा वापर सुद्धा टू सारखा केलेला असल्यामुळे किंवा दोघांचे अर्थ एकच असल्यामुळे आपण हे टू काढून टाकले आणि या ठिकाणी ॲज वेल ॲज आलेला आहे. लक्षात आले? मग कशा पद्धतीने ॲज वेल ॲज वापरणार आहात तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे, तुम्हाला दोन वाक्य अशी दिलेली असतील, त्यातला समान भाग जो कॉमन पार्ट दिसतोय तो सुरुवातीला तुम्ही लिहून घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर पहिल्या वाक्यातील जो वेगळा भाग दिसतोय तो तुम्ही लिहून घेणार आहात. त्यानंतर ॲज वेल ॲज वापरायचे आणि त्यानंतर ह्या सेकंड सेंटेन्स मधला जो उरलेला पार्ट आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे. लक्षात आले? मग ओके. तर आपण आता दुसरं वाक्य बघूया. पहिलं वाक्य लक्षात आले? ही इज माय फ्रेंड, ही इज माय गुड नेबर टू. याचं उत्तर काय केलं? ही इज माय फ्रेंड ॲज वेल ॲज, सॉरी इथं माय राहून गेले पण, माय गुड नेबर. ओके, सॉरी फॉर दिस. चला आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. ही वॉज अ पोएट अँड अ म्युझिशियन. आता जर तुम्ही हे वाक्य बघितलं असेल तर यामध्ये पहिल्या वाक्यापेक्षा हे जरा वाक्य वेगळं दिसते. बरोबर आहे. पहिलं वाक्य कसं सेपरेट दिसत होते बघा. ही इज माय फ्रेंड, ही इज माय गुड नेबर टू. पण इथं काय दिसतंय? ही वॉज अ पोएट अँड म्युझिशियन. दोन सेपरेट वाक्य दिसत नाहीयेत पण ही दोन वाक्य आहेत. लक्षात ठेवायचे अँडच्या अगोदर हे पहिलं वाक्य, अँड नंतर दुसरं वाक्य. फक्त ही वाक्य अँडने जोडलेली आहेत. म्हणजेच तुम्ही समजून घ्या, जर इथं अँड नसतं आणि फुल स्टॉप आला असतं तर काय झालं असतं ते वाक्य? ही वॉज अ पोएट फुल स्टॉप ही वॉज अ म्युझिशियन असं असलं असतं. लक्षात आले? पण इथं अँड आल्यामुळे काय झालंय की ह्या दोन्हींना त्याने जोडण्याचं काम केलेलं आहे. मग दोन्ही वाक्यातलं काय आहे? कर्ता क्रियापद हे सारखंच आहे. म्हणून आपण बाकी उलट हे वाक्य जास्त सोपं आहे. म्हणून आपण काय करणार आहे, असं जेव्हा तुम्हाला वाक्य दिलेलं असतं ना तेव्हा साधारणपणे हेच लक्षात ठेवायचं की अँडच्या अगोदर पहिलं वाक्य, अँड नंतर दुसरं वाक्य आणि जे पहिल्या वाक्यात सब्जेक्ट आणि वर्ब आहे ते कॉमन आहे. म्हणून पहिल्यांदा वी विल राईट हिअर सब्जेक्ट अँड वर्ब. ही वॉज. आता पहिल्या वाक्यातील डिफरंट पार्ट काय आहे? ही वॉज अ पोएट ॲज वेल ॲज म्युझिशियन. तर तो पोएट बरोबर म्युझिशियन सुद्धा होता. लक्षात आले? मग आता थर्ड सेंटेन्स बघा. याच्यामध्ये पण अँड आले म्हणजे अँडच्या अगोदर पहिलं आणि अँड नंतर दुसरं. पुन्हा एकदा काय करायचंय, आता बघा जसं मी तुम्हाला टू सांगितलं होतं की जेव्हा ॲज वेल ॲज येणार ना तेव्हा टू हा शब्द आपण घेऊ शकत नाही किंवा सिमिलर त्याच अर्थाने आहे, तसं बोथ सुद्धा हा शब्द आपण काढून टाकायचे. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. हा प्रश्न बोर्डामध्ये सुद्धा या अगोदर बोर्ड एक्झाम मध्ये आलेला होता. ओके, मग आपण काय करायचं? बोथ काढून टाकायचे कारण त्या ठिकाणी आपण ॲज वेल ॲज त्याच अर्थाचा शब्द घेणार आहोत. तर बोथ बॉईज अँड गर्ल्स डान्स्ड. मग इथे आपण बोथ काढून टाकलेला आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा काय घेणार आहोत? मग वेगळा पार्ट बॉईज आणि त्यानंतर अँड काढायचे. अँडच्या जागी लक्षात ठेवा बरं का, अँड काढून त्याच्या जागी ॲज वेल ॲज वापरायचं असतं. बॉईज ॲज वेल ॲज गर्ल्स आणि कॉमन पार्ट डान्स्ड. तर अशा पद्धतीने आपण ॲज वेल ॲज सुद्धा अभ्यासलेला आहे. तर दोन्ही अत्यंत सोपे टॉपिक्स आहेत. याच्याशी रिलेटेड असलेली एक 10 वाक्य मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे. ती सगळी वाक्य सोडवायची आणि काही अडचण आल्यास तुम्ही मला फोन करायचा आहे. सो स्टुडंट्स, उद्या आपण यासारखे आणखी 2 सोपे टॉपिक अभ्यासणार आहात. थँक्यू स्टुडंट्स.